हॅलो. आज पीसीओएस बद्दल बोलूया. पीसीएस म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम, जो की रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमधील स्त्रिया आणि मुलींमध्ये कॉमनली आढळणारा एक हॉर्मोनल आजार आहे. तर यामध्ये काय होतं, तर प्रत्येक महिन्याला ओव्हरीजमध्ये जे स्त्रीबीज तयार होत असतात त्या व्यवस्थित तयार न झाल्यामुळे तिथे सिस्ट तयार होतात आणि ते अक्युमुलेट होत जाऊन पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम नावाचा आजार होतो. तर याची लक्षणे कोणती? तर याच्यामध्ये पाळी अनियमित होणे किंवा पाळीच बंद होणे, ओबेसिटी, ॲक्ने, ऑइली स्किन, याच्यासोबतच मेल लाईक हेअर्स मीन्स चेहऱ्यावरती केसांची लव वाढणे, अकॅन्थस नायग्रस म्हणजे मानेभोवती काळपट स्किनचा पट्टा तयार होणे, आणि हे असंच चालू राहिलं तर गर्भधारणा होण्यामध्ये प्रॉब्लेम येणं म्हणजेच वंध्यत्व ही लक्षणे दिसतात. मग याची कारणं काय? तर याची कारणं सांगितल्याप्रमाणे हॉर्मोनल इम्बॅलन्स म्हणजेच इन्सुलिन रेझिस्टन्स आणि वाढलेले मेल हॉर्मोन्स याची कारणं प्रामुख्याने आहेत. मग हे हॉर्मोन्स इम्बॅलन्स कशामुळे होतात? तर हे हेरिडिटरी असू शकतं, म्हणजे तुमची बहीण, आई यांच्यामध्ये ही जर लक्षणं दिसत असतील तुम्हाला हे होण्याची दाट शक्यता आहे. सेकंड थिंग, बदललेली जीवनशैली आणि चुकीचा आहार विहार यांच्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स होऊन पीसीएस होताना दिसून येतो. मग हे जर असंच चालू राहिलं तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं? तर त्याच्यामुळे तुम्हाला वंध्यत्व म्हणजे गर्भधारणा होण्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. सेकंड थिंग, इन्सुलिन रेझिस्टन्समुळे तुम्ही प्री डायबिटीज, डायबेटिक सारख्या कंडिशन्सला निमंत्रण देऊ शकता. याशिवाय इतर मेटाबॉलिक डिसऑर्डर्सही होऊ शकतात. थर्ड, गर्भाशयाचे इतर आजारही तुम्हाला होण्याची संभावना वाढते. तर मग याच्यावरती उपाय काय? तर याच्यावरती उपाय म्हणजे आहार बदलणे. हो, जे काही प्रोसेस फूड, जंक फूड आहे त्यांचा आहारातला वापर कमीत कमी करणे, साखर कमी करणे आणि बॅलन्स मील घेणे. बॅलन्स मील म्हणजे पुन्हा तेच सफिशियंट प्रोटीन, कॉम्प्लेक्स कार्ब्स, हेल्दी फॅट्स आणि फायबर्स यांचा आहारात वापर वाढवणे. व्यायाम करणे, ॲक्टिव्हिटी लेवल्स वाढवणे, कमीत कमी अर्ध्या तासाचा रोजचा व्यायाम सुद्धा पीसीओची लक्षणे कमी करताना दिसून येतो. थर्ड थिंग, वजन कमी करणे. सध्याच्या वजनाच्या 5 ते 10% वजन जरी कमी केले तरी तुमची पीसीओची लक्षणं कमी होताना आणि गर्भधारणेची शक्यता वाढताना दिसून येते. फोर्थ, ताणतणाव कमी करणे आणि पुरेशी झोप घेणे, कारण यांच्यामुळे तुमचे हॉर्मोन संतुलित राहतात आणि पीसीओएस रिव्हर्ट होताना दिसून येतो. तर वरील माहिती जर महत्त्वपूर्ण वाटत असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.